श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे श्री दत्तात्रय प्रभू स्वामी यांचे भक्त, माझे माय बाप श्री चक्रधर स्वामींचे भक्त, आपण ऐकणार आहोत वेदातील धर्म। ज्यांना चैतन्य विद्या प्राप्त झाली त्यांना चैतन्य विद्यावंत असे म्हणतात। या चैतन्य विद्यावंतांनी चारी वेदात देवतांच्या धर्मांची म्हणजे देवतांच्या फल प्राप्ती साधनांची माहिती लिहिली आहे। साम वेदात चैतन्य देवतेचे ज्ञान आहे। चैतन्य देवतेला चित्त चिन्मय असे म्हटले आहे। चैतन्य विद्यावंत स्वतःला पुरुष म्हणून व ज्या परमेश्वरापासून ज्ञान झाले त्या परमेश्वरास पुरुषोत्तम असे म्हणतो। याविषयी भगवंत 15व्या श्लोकात म्हणतात, अतोस्मी लोके वेदे च प्रतिशः पुरुषोत्तम। लोकांत आणि वेदात मी पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे। त्रेतायुगात क्षीराब्दीच्या 1.25 लाख देवता आणि सत्य कैलास वैकुंठ स्थानाच्या व कोटी देवतांचे ज्ञान सांगितले आहे। यजुर्वेदात स्वर्गस्थ कोटी देवता, अंतराळ, अष्टो देवनी आणि कर्मभूमी या 39 कोटी देवतांचे ज्ञान सांगितले आहे। अथर्व वेदात विश्वरूप देवता आणि भैरव देवतांचे ज्ञान येते। साम वेदातून प्रधान शक्ती चैतन्य देवतेचा धर्म आणि अन्य 3 वेदातून 81 कोटी देवतांचा धर्म निर्माण झाला। परंतु क्षीराब्दी भैरव विश्व या 9.25 कोटी देवतांचा धर्म 4 वेदापासून निर्माण झाला नाही। तो स्वच्छंद, ललित, मंथान, भैरव आदी या 4 आगमापासून झाला। यांची संख्या 3 अब्ज 40 कोटी आहे। हा आगम धर्म त्रेतायुग व द्वापार युग या 2 युगात चालू होता। कृत युगातील प्रधान शक्ती चैतन्य देवतांचा आत्मोपास्ती हा धर्म होय। आत्मोपास्ती याचा अर्थ परमेश्वरापासून चैतन्य विद्या अथवा आत्मोपास्ती होताच। या जीवांच्या हृदयात चैतन्य देवतांचा अंश प्रकट होतो, त्यामुळे तो चैतन्य विद्यावंत त्या चैतन्याचे चिंतन ध्यान करतो। असा हा धर्म कृत युगाच्या 32 लाख वर्षाच्या कालावधीत चालू होता। त्रेतायुगात चैतन्य देवतांचा धर्म लोप पाहून वेदांत सांगितल्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश आदी 9 कोटी देवतांचा धर्म आरंभ होतो। या धर्मात माता, पिता, गुरु, ज्येष्ठ बंधू यांची भक्ती सांगितली आहे। हा भक्ती धर्म त्रेतायुगाच्या 16 लाख वर्षाच्या कालावधीत रूढ होता। द्वापार युगाच्या काळात वरील 9 कोटी देवतांचा धर्म लोप पाहून स्वर्गस्थ 33 कोटी देवतांचा धर्म सुरू होतो। द्वापार युगात यज्ञ धर्म होता, तो 8 लाख वर्ष रूढ होता। कलियुगात स्वर्गस्थ 33 कोटी देवतांची धर्म लोप पाहून 39 कोटी देवतांचा धर्म चालू होतो। कलियुगाची काल मर्यादा 4 लाख वर्षाची आहे। कलियुग आरंभ होऊन 1905 मध्ये 585 वर्ष पूर्ण होत आहेत। या कालावधीत गंधर्ववादी 39 कोटी देवतांचा तीर्थक्षेत्र व्रत दान हा धर्म चालू आहे आणि पुढे कलियुग संपेपर्यंत चालू राहील। कलियुगातील लोक कोणी गंधर्वादी देवतांचा धर्म तर कोणी द्वापार युगाचा यज्ञ याग धर्म तर कोणी त्रेता युगाचा भक्ती धर्म तर कोणी कृत युगाचा आत्मोपास्ती धर्म आचरतात। अशा प्रकारे कलियुगातील धर्माचरणात भिन्नता आढळून येते। आज्ञ शंकराचार्य, रामार्जुनाचार्य, निमकाचार्य, वल्लभाचार्य इत्यादी कलियुगातील आचार्यांनी कृत युगाचा धर्म आचरला। वारकरी संप्रदायाने त्रेतायुगाचा धर्म आचरणात आणला, तर आर्य समाजाने द्वापार युगाचा यज्ञ त्याग धर्म अंगीकारला। कलियुगातील काही थोडेच लोक कलियुगाचा धर्म आचरतात। कलियुगातील लोकांचे संस्कारहीन आहेत, त्यांची प्रवृत्ती धर्माऐवजी अधर्माकडे असते। वरील युगाचा धर्म खालील युगात आचरणे किंवा खालील युगाचा धर्म वरील युगात आचरणे हा अधर्म होय। स्वामींच्या या मताप्रमाणे कृत युगात भक्ती, त्रेतायुगात आत्मोपास्ती, यज्ञ, तीर्थक्षेत्रात्री विधी करणे, द्वापार युगात भक्ती, आत्मोपास्ती, तीर्थक्षेत्रात्री विधी करणे, कलियुगात आत्मोपास्ती, भक्ती, यज्ञ, हिंसा करणे याप्रमाणे हे प्रत्येक युगातील अधर्म
हिंसा हा चारी युगाचा अधर्म होय, म्हणून ती सर्वता वज्य होय. परंतु कलियुगात हिंसा प्रवृत्ती वाढली आहे. आत्मोपास्ती, भक्ती, ज्ञान, तीर्थक्षेत्र, व्रते, दान हे विधी अधर्म नव्हे ते, परंतु ते कालानुरूप अधर्मच ठरतात. सारांश उपरोक्त प्रमाणे वेदांत देवतांचे धर्म अधर्म सांगितले आहेत. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.